अशी एक लग्नगाठ भाग 20। तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आपण मागील भागात पाहिले, तृप्ती घरातील सगळ्या व्यक्तींची लाडकी झाली होती। एवढेच नव्हे तर मोलकरीण कलाबाईला सुद्धा तिचा लढा लागला होता। असंच ती कलाबाईला दवाखान्यातून तिच्या घरी सोडते आणि ती सुद्धा घरी येऊन झोपते। त्याच वेळेला श्रेयस कामावरून घरी येतो। तो आज खूप मूडमध्ये असतो। गाडीत सुद्धा तो निशाबद्दल रोमॅन्टिक स्वप्न बघतच येत असतो। आता पुढे संध्याकाळचे 6 वाजले तरी तृप्ती आपल्या रूममध्येच झोपली होती। श्रेयस गाडीतून उतरला आणि अगदी खुशीतच घरात प्रवेश केला। त्याला वाटलं तृप्ती किचनमध्ये असेल, कारण दररोज ती यावेळेस किचनमध्येच असायची आणि श्रेयस येण्याच्या वेळेस त्याच्यासाठी काहीतरी चांगले खायला बनवून ठेवायचे। तो खुशीतच सीड वाजवत किचनमध्ये प्रवेश केला तर तिथे त्याची आई श्रेयससाठी काहीतरी खायला बनवत होती। त्याला आश्चर्य वाटले, तृप्ती कुठे गेली असेल? तो आईला म्हणाला, अगं आई, आज किचनमध्ये तुझी सून गेली कुठे आज? आणि तृप्ती तुला कधीही स्वयंपाक करू देत नाही आणि आज तू चक्क स्वयंपाक करते आहेस? काय झालं सांग ना आई, तृप्ती कुठे गेली? तब्येत बरी नाही का तिची? नीताताई म्हणाल्या, अरे हो रे बाबा, तू मला बोलू देशील तरच तर बोलेन ना मी। एकामागे एक प्रश्न विचारतो आहेस तर बोलायला जागा तरी देतोस का तू? झालं काहीच नाही। आज दुपारी कलाबाई बरी आहे की नाही हे बघण्यासाठी स्कूटीवरून ती तिच्या घरी गेली। तिची तब्येत बरी नव्हती। तिने तिला परस्पर दवाखान्यात नेलं। या अशा उटापटीत तिला थकवा जाणवला असेल। तिला झोप लागलेली दिसली म्हणून तिला मी काही उठवलं नाही, स्वतःच स्वयंपाकाला लागली। तरीही त्याला आश्चर्य वाटलं आणि तो झटदिशी वरती तिच्या रूममध्ये गेला आणि तिथे जाऊन पाहिले तर तो आश्चर्यचकितच झाला। तृप्ती अगदी फ्रेश मूडमध्ये होती आणि खिडकीसमोर उभी राहून गाणं गुणगुणत होती। त्याला काहीच कळेना तरीही त्याने स्वतःचे विचार झटकले आणि तिला मागून जाऊन कमरेत मिठी मारली। त्याने तिच्या गालावर आपला गाल घासत अगदी प्रेमाने विचारलं, माझ्या तृप्तीला काय झालं? तब्येत बरी नाही का? आईने सांगितलं तू झोपली आहे म्हणून, पण बघतो तर माझी तृप्तू खूपच रोमॅन्टिक मूडमध्ये दिसतेस। विचार काय आहे आज राणी सरकारचा? असं म्हणून त्याने तिचा चेहरा त्याच्यासमोर केला, पण लगेच तिने त्याला जोराने ढकललं आणि संतापातच ओरडली, श्रेयस, तुम्हाला ऑफिसात कामच नसतात का? घरी आलात म्हणजे जेव्हा बघाव तेव्हा चिपकता अंगाला। नाही आवडत मला आराम करायचे आहे। जा निघा इथून, मला विनाकारण त्रास देऊ नका। तिने ढकलल्यामुळे तो भिंतीवर कोसळला। त्याने स्वतःला कसं तरी सांभाळलं। तिच्या या रौद्र रूपाने तो अगदी स्तंभित झाला होता। तो उठून तिच्याजवळ जात म्हणाला, अगं तृप्ती, असं काय करतेस? झालं काय तुला? ती अजून संतापातच बोलली, मला काहीच झालं नाही। मी बोलली का तुम्हाला मला काय झालं असं? का म्हणून तुम्ही मला इथं त्रास देताय? तो खूपच आश्चर्यचकित होत तिच्याकडे पाहू लागला। ती म्हणाली, माझ्याकडे काय पाहताय? निघा इथून। तो मुकाट्याने रूमबाहेर पडला। तो गेल्यावर तिने धाडकन दरवाजा बंद केला। श्रेयस अगदी हताशपणे जिन्याच्या पायऱ्या उतरून खाली जाऊ लागला। त्याच्या मनात विचार येऊ लागले, असं माझ्याकडून काय गुन्हा झाला असेल की तृप्ती माझ्याशी एवढं वाईट वर्तन करते आहे? मी पाहिलेले स्वप्न सगळंच धुळीस मिळालं, पण याच्या अगोदर माझी तृप्ती असं काहीच माझ्याशी वागलेलं नाही। मग आज अचानक असं काय झालं असेल तिला? पण जेव्हा मी रूममध्ये प्रवेश केला तेव्हा तर चांगल्या मूडमध्ये गाणे म्हणत होती, मात्र मला बघताच तिचं डोकं का ठणकलं असेल? काहीच सुचत नाही काय करावे ते। तो डोकं पकडून जिन्यातच बसला, विचार करू लागला, याच्या अगोदर ती असं वागली असती तर सांगायला जागा राहिली असती की ही अगोदरपासून अशीच आहे म्हणून। बिचारीवर अजय मानेच्या केसबद्दल केवढं मोठं संकट आलं होतं, ते सुद्धा तिने हिमतीनं सगळे सहन केलं। त्याने मनातले विचार झटकण्याचा प्रयत्न केला। मनात ठरवलं, नाही, असं काही नसेल, कुठलीच गोष्ट ती थकली असेल किंवा तिला काहीतरी त्रास होत असेल म्हणून ती अशी वागली असेल। जाऊ दे, आराम झाल्यावर तिच्यामुळे होईल सगळं नीट। असं म्हणून तो चेहरा फ्रेश करून तो किचन रूममध्ये आईजवळ गेला आणि म्हणाला, अगं आई, जेवण वाढ, खूप भूक लागली आहे। आज खूप दिवसांनी मला माझ्या आईच्या हातचा खायला मिळेल। असं म्हणून तो वातावरण हलकं फुलकं करण्याचा प्रयत्न करू लागला। नीताताई म्हणाल्या, अरे श्रेयस बेटा, तू एकटाच खाली आला, तृप्तीला नाही बोलवलं?
तिला पण भूक लागली असेल, जेवायला बोलव ना. तो म्हणाला, नाही ग आई, तिची तब्येत बरोबर नाही, झोपली आहे. जाऊ दे, मी तिला तिच्या रूममध्येच घेऊन जाईल. तिचं जेवणाचं ताट. आईला खोटं सांगितल्याबद्दल त्याला थोडं अपराधी वाटत होतं, पण नाविलाज होता. खरं सांगितल्याने आईचं मन दुखलं गेलं असतं. पण नीताताईंनाही थोडंसं वेगळं वाटलं होतं, कारण तृप्तीने अजूनपर्यंत असं कुणाला त्रास दिला नव्हता. स्वतः त्रास सहन केला होता वाटल्यास, पण त्या काही बोलल्या नाहीत. दोघांनाही मनातल्या मनात तृप्तीची चिंता वाटू लागली. दोघांनी जेवण कमीच केले. श्रेयस तिचं जेवणाचं ताट रूममध्ये घेऊन गेला. तिनं त्याच्या हातातून मुकाट्याने ताट घेतलं आणि काहीही न बोलता मुकाट्याने जेवून घेतलं आणि रिकामी ताट श्रेयसजवळ परत दिलं. जेवणाचे ताट परत करताना ती म्हणाली, हे बघा, यापुढे इथं माझ्यासाठी ताट वाढून आणायचं नाही. मला जेव्हा भूक लागेल तेव्हा मी जाऊन खाईन. माझी एवढी काळजी करायची गरज नाही. असं म्हणून तिने डोक्यावरून चादर पांघरली आणि झोपी गेली. श्रेयसला आणि नीताताईंना काहीच कळत नव्हतं. दोघेही विचारात पडले होते. हिला अचानक असं झालं तरी काय? श्रेयस तर खूप चिंतेत पडला होता. त्याचं तृप्तीवर खूप खूप प्रेम होतं. त्यामुळे त्याला तिची चिंता सतावू लागली. त्याला तिच्यासोबत घडलेल्या अजय मानेच्या खुनाच्या घटनेबद्दल आठवण झाली. तेव्हाही ती अशी विचित्र वागत होती, पण तेव्हा मात्र कुणालाही त्रास न देता स्वतःला त्रास करून घेत होते. त्यावेळी खूप सोसलं बिचारीनं. अजून तसं काही तिच्या आयुष्यात नको देवा. आता तर ती मलाही काही सांगत नाही. ती झोपली होती. तो तिच्या मासूम सुंदर चेहऱ्याकडे एकटक बघत होता. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो खूप चिंता करू लागला. असं काय झालं तृप्ती तुला? अशी का वागते आहेस? तू का नाही सांगत मला सगळं? माझ्यावर विश्वास नाही का तुझा? त्यावेळेस मी तुझ्यावर विश्वास नव्हता ठेवला. पण तृप्तू, असं मनातल्या मनात घुटमळू नकोस ग. सांग ना मला, असं काय आहे तुझ्या मनात? माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे ग. जीव ओवाळून टाकीन मी आता तुझ्यावर. पण असं मनातच सगळं सहन नको करूस. त्याने नकळत तिच्या डोक्यावर हात घेतला आणि तिचे बाल सवारू लागला. तिच्याबद्दल त्याच्या हृदयात खूप प्रेम दाटून आलं होतं. तिच्यासाठी त्याच्या डोळ्यात खूप अश्रू होते. तिला त्याच्या हाताचा स्पर्श झाला. ती ताटकन उठली आणि त्याला म्हणाली, श्रेयस, तुम्हाला कितीदा सांगितलं माझ्याजवळ येऊ नका प्लीज. माझा मूड नाही आहे कुठल्याच गोष्टीत. जा झोपा त्या सोफ्यावर. तो तिथून मुकाट्याने उठला आणि सोफ्यावर झोपला. खूप वेळपर्यंत त्याच्या मनात विचारांचे द्वंद्व चालू होते. ती अशी का वागली? आजपर्यंत अशी कधीच वागली नाही, आजच का? अशा त्याच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण करत होते. खूप वेळ जागरण केल्यानंतर त्याला झोप लागली. तिकडे नीताताईंची कंडिशन त्याच्यापेक्षा वेगळी नव्हती. त्यांनाही आपल्या मुलासुनेच्या संसाराची खूप काळजी होती. स्वतःच्या मुलीप्रमाणे त्याने तिला वागवले होते. खरंच आपल्यालाही प्रश्न पडला असेलच, तृप्ती अशी का वागत आहे? तर भेटूया पुढच्या भागात.